जगज्योती महात्मा बसवेश्वर पुतळा संदर्भात महापौर व उपमहापौर यांची पाहणी. महात्मा बसवेश्वर चौक, कोंतम चौक येथील जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळा व परिसराची महापौर आणि उपमहापौर यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह पाहणी केली. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा पुतळ्याचा प्रश्न महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला होता. प्रथमच एका पुतळ्याच्या सुशोभीकरणाची तसेच पुतळा हलवून पुन्हा त्याच जागेवर व्यवस्थित बसविण्याची जबाबदारी असताना पुतळा बसविण्यासाठी वेळोवेळी विलंब होत असल्याने या संदर्भात बसव ब्रिगेडने या संदर्भात आवाज उठविला. यावेळी सोलापुरातील अनेक सामाजिक संघटनांनी या विषयाला पाठिंबा दिला. या पार्श्वभूमीवर आंदोलनही करण्यात आले होते. यानंतर महानगरपालिकेच्या वतीने एप्रिल महिन्यात चबुतऱ्याचे काम पूर्ण करून पुतळा बसविण्याबाबतचे लेखी आश्वासन बसव ब्रिगेडला देण्यात आले होते. सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा असल्याने हा विषय चांगलाच गाजला. या सर्व घडामोडींनंतर महापौर विनायक कोंड्याल व उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह शनिवारी पुतळ्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी महापौरांनी पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन देत काम प्रगतीपथावर असल्याचे सांगितले. तसेच स्वीकृत नगरसेवक अक्षय अंजिखाने यांनीही कामाची माहिती देत ते नियोजनानुसार सुरू असल्याचे स्पष्ट केले. यावेळी महापौर व उपमहापौर यांचा सत्कार करण्यात आला. महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते. बसवेश्वर महाराजांचे या ठिकाणी पुतळ्याच्या परिसराची पाहणी केली असता अखंड महाराष्ट्राचे म्हणा किंवा देशाचे आपले श्रद्धास्थान असलेले असे आमचे बसवेश्वर महाराज यांच्या रिन्युएशनचं या ठिकाणी काम प्रगतीपथावर चालू आहे. आज त्या ठिकाणी पाहणी केली असता काम हे युद्ध पातळीवर चालू आहे आणि आपल्या अक्षय तृतीयाच्या आत या ठिकाणी काम करा असे आम्ही या ठिकाणी आदेश दिलेला आहे. बसवेश्वर मध्यवर्ती मंडळाची या ठिकाणी मागणी होती. तसेच आपले अनेक मंडळाचे समाजाचे असेल सर्व समाजाच्या या ठिकाणी मागणी होती की पुतळा लवकर चांगला आणि व्यवस्थित सुशोभीकरण व्हावा. आज या ठिकाणी पाठपुरावा करत असलेले आमचे नगरसेवक मित्र अक्षय अंजिखाने साहेब असतील, जगदीश पाटील साहेब असतील, तसेच आमचे हे मुसारे साहेब असतील, आत्नुरे दादा असतील, तसेच आमचे आवजे काका असतील, गणेश काका चिंचोळी असतील, या ठिकाणी अनेक बसवेश्वर प्रेमी महाराज प्रेमी या ठिकाणी सर्व लोक या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने लक्ष देऊन आपल्या महापालिकेतून म्हणा, DPDC फंडातून म्हणा किंवा आपण अजून व्यवस्थित अजून काय निधी आपल्याला मिळतो आणि पुतळ्याचं काम कधी लवकर पूर्ण होतं या ठिकाणी त्यांचं सातत्य या ठिकाणी आहे. आणि निश्चित या ठिकाणी एक सांगू इच्छितो की पुतळ्यासाठी रिन्युएशनसाठी कुठलाही फंड किंवा निधी कमी पडणार नाही या ठिकाणी असं शब्द देतो. आणि येणाऱ्या काळामध्ये हा जो आता पुतळ्याचं काम चालू आहे 40 ते 50 वर्ष हे व्यवस्थित टिकलं पाहिजे, अशा पद्धतीने काम व्यवस्थित व्हायला पाहिजे असे आमचं या ठिकाणी प्रशासनाला आदेश आणि त्याच्यासाठी वाटेल तेवढा निधी आम्ही या ठिकाणी देऊ असे आम्ही सांगू इच्छितो. हा आपला हक्काचा चॅनल AG न्यूज. संपादक अंबादास गज्जर. या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. संपर्क 94 92 37 68 92.